श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास शनी जयंती निमित्त असणार आहे, कारण येत्या 27 तारखेला शनी जयंती आहे। आता शनी जयंती नेमकं 26ला की 27ला हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। तर बघा, अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते। त्यातली त्यात या वर्षीची अमावस्या 26 तारखेला दुपारी 12:12 सुरू होत असून ती 27 तारखेला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी 27 मे 2025 रोजी सकाळी 8:32 पर्यंत असणार आहे। म्हणजे सकाळी 8:32 अमावस्या समाप्त होणार आहे। आता त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे की 26ला शनी जयंती आहे की 27ला। तर हे बघा, आता सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे तीच आपण ग्राह्य धरत असतो आणि सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे ती 27 तारखेची आहे। म्हणून अमावस्या देखील आपण मंगळवारच्या दिवशी साजरी करणार असलो तरीही सोमवारच्या दिवशी अमावस्या प्रारंभ होत आहे। त्यामुळे ह्या दिवशी देखील आपण अमावस्येचे उपाय, सेवा सगळं काही करू शकतो। उलट काही कॅलेंडरमध्ये तुम्हाला सोमवती अमावस्या म्हणून देखील बघायला मिळेल। त्यामुळे तुम्ही 26लाही उपाय करू शकतात आणि 27ला देखील करू शकतात। आता शनी जयंतीचं देखील तसंच आहे। तुम्ही जर दिंडोरी प्रणित केंद्रातलं जर कॅलेंडर बघितलं किंवा तुम्ही आनंद पिंपळकर यांचं जरी कॅलेंडर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला 26 तारखेला शनीचर जयंती दिसणार आहे। पण तुम्ही 27ला देखील उपाय करू शकतात आणि 26ला देखील करू शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या। आता आपल्याला उपाय आणि सेवा काय करायच्या आहे हे जाणून घ्यायचंच आहे, पण तत्पूर्वी आपण थोडक्यात शनी देवतेसंबंधी माहिती जाणून घेऊया आणि आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, 27 मे 2025 रोजी वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाणार आहे। या दिवशी शनी देवतेची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे। शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र आणि स्तोत्र देखील पठण केले जातात। आता हिंदू ज्योतिषशास्त्रातील 9 प्रमुख ग्रहांपैकी शनी हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो। शनी इतर ग्रहांपेक्षा हळू चालतो म्हणून त्याला शनी असं म्हटलं जातं। पौराणिक कथेनुसार शनीच्या जन्माबद्दल बरंच काही सांगितलेलं असलं तरीही ज्योतिषशास्त्रात शनीच्या प्रभावाचे स्पष्ट संकेत देखील दिलेले असतात। शनिग्रह हा वायू तत्वाचा आणि पश्चिम दिशेचा स्वामी आहे। शास्त्रानुसार शनिदेव शनी जयंतीला पूजा अर्चा केल्याने प्रसन्न होत असतात। या व्यतिरिक्त आपले कर्म जर चांगले ठेवले तर याने देखील शनी देवतेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळते। शनी जन्माबाबत कथा देखील सांगितलेली आहे। शनीच्या जन्माबाबत एक अतिशय लोकप्रिय आख्यायिका आहे। त्यानुसार शनी हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहे। सूर्यदेव यांचे लग्न संज्ञा यांच्याशी झाले आणि काही काळानंतर त्यांना मनु, यम आणि यमुना हे 3 मुलं झाले। अशा प्रकारे संज्ञा काही काळ सूर्यासोबत राहिला, परंतु संज्ञा यांना सूर्याचे तेज जास्त काळ सहन झाले नाही। त्यांना सूर्याचे तेज सहन करणे अधिक कठीण होत चालले। या कारणास्तव संज्ञा पती सूर्याच्या सेवेत त्यांची सावली सोडून तिथून निघून गेल्या। काही काळानंतर छायाच्या पोटी शनी देवाचा जन्म झाला। अशा प्रकारे शनी देवतेची कथा सांगितलेली आहे। आता शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर विधीनुसार शनी देवाची पूजा आणि उपवास देखील केला जातो। शनी जयंतीच्या दिवशी केलेलं दान आणि पूजा कधीही वाया जात नाही, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं। शनी देवाची पूजा करण्यासाठी या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे, 9 ग्रहांना अभिवादन करावे आणि शनी देवाची लोखंडी मूर्ती स्थापित करावी। आता शनी देवाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये स्थापित केली जात नाही, त्यामुळे तुमच्या गावात जर शनी देवतेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूजाविधी करू शकतात, दानधर्म देखील करू शकतात। या दिवशी खास करून मोहरीच्या आणि तिळाच्या तेलाचं महत्त्व मानलं जातं। त्यामुळे आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत त्यामध्ये थोडेसे तीळ देखील टाकायचे आहे। शनी देवाला देखील मोहरीचं तेल, तिळाचं तेल अर्पण करायचं आहे। यासोबतच शनी देवाचा महत्त्वाचा जो मंत्र आहे तो ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे। या दिवशी खास करून निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे किंवा काळा रंग देखील शनी देवतेला प्रिय आहे। त्यामुळे काळा किंवा निळा हे दोनही रंग आपण निवडू शकतो। यापैकी कुठलाही रंगाचा ड्रेस आपण घालू शकतो। या व्यतिरिक्त शनी देवतेला काळ्या रंगाच्या वस्तू, निळ्या रंगाच्या वस्तू जरी अर्पण केल्या तर त्याने देखील शनी देवतेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते। आता या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय असा करायचा आहे की त्यासाठी आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यासाठी एक लोखंडाची वाटी घ्यायची आहे। लोखंडाचीच वाटी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, सहज तुम्हाला ती कुठेही मिळून जाईल। ती वाटी तुम्हाला विकत आणायची आहे। घरात जर असेल तर ती जुनी घेतली तरीही चालणार आहे, फक्त स्वच्छ घासून पुसून घ्यायची आणि त्यामध्ये मोहरीचं तेल भरायचं। आता तेल भरल्यानंतर आपली जी सावली आहे, आपला जो चेहरा आहे तो चेहरा त्या तेलामध्ये पाहायचा आहे आणि हे जे तेल आहे ते शनी देवतेच्या मंदिरात अर्पण करायचं आहे। याने काय होतं तर आपल्यावरची जी निगेटिव्हिटी आहे, जी नकारात्मकता आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येत असतात ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते, किंवा आपल्या पत्रिकेतील जो शनी आहे तो कमजोर असेल तर तो मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते। त्यामुळे हा उपाय तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी आवर्जून करून बघा। आता
पुन्हा प्रश्न हाच पडतो की 26ला करायचं की 27ला. तर तुम्हाला दोघांपैकी ज्या दिवसाला करणं शक्य होणार आहे त्या दिवशी करा. पण जर तुम्ही 27 तारखेला करणार असाल तर तुम्ही 8:30च्या अगोदर हा उपाय करून घ्या. आता हा उपाय कोणी करावा तर स्त्री पुरुष दोघांनीही हे उपाय केले तर हरकत नाही. पण महिलांच्या बाबतीत एक नियम सांगितला जातो. शनी देवतेच्या मंदिरात महिला जात नाही, पण काही ठिकाणी हा नियम पाळला जात नाही. जसं तुमच्या भागात करत असतील तशा पद्धतीने तुम्ही या नियमाचं पालन करू शकतात. शक्यतो शनी मंदिरात जात नाही, पण तुमच्याकडे जर तो नियम पाळला जात नसेल तर तुम्हाला जायला हरकत नाही. या व्यतिरिक्त मध्ये जायला जर प्रवेश नसेल तर तुम्ही बाहेरही दिवा लावलेला असतो, त्या ठिकाणी जर तुम्ही ते तेल जे आहे ते अर्पण केलं आणि ती जी वाटी आहे ती तिथेच ठेवून आलात तरीही चालणार आहे. फक्त ही जी वाटी आहे ती देखील तुम्हाला दान करायची आहे तेलासह. अशा प्रकारे तुम्ही हा छोटासा उपाय शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे. मासिक धर्म असेल, सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही. जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर मग पुढच्या शनी जयंतीला करा किंवा कुठल्याही शनिवारी किंवा शनी अमावस्या जेव्हा येते तेव्हा देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. जर उपाय तुम्ही मनापासून केला, विश्वासाने केला तर 100% त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक असा बदल दिसून येतो. त्यानंतर शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे. त्यामध्ये निळ्या रंगाचं फूल आहे, तर गोकर्णाचं जे निळ्या रंगाचं फूल आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात. या व्यतिरिक्त उडदाची डाळ आहे ती देखील तुम्ही अर्पण करू शकतात. अशा प्रकारे ज्या ज्या काळ्या रंगाच्या वस्तू आहे, जसं की लोखंड आहे, लोखंडाची एखादी वस्तू किंवा घोड्याची जी नाळ असते ती जरी तुम्ही अर्पण केली तरीही चालणार आहे. ती उडदाची डाळ जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान केली तर निश्चितच तिचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. फक्त दान करत असताना अशा व्यक्तीला द्या जिला खरंच त्या वस्तूंची गरज आहे. त्यामुळे गरजू व्यक्तींना दान करायला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर दान केल्यानंतर ते गुप्त असावं. एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये असं म्हटलं जातं. त्यामुळे जे काही फूल न फुलाची पाकळी म्हणून तुम्ही दान करणार आहात ते गुपित ठेवा. दान केल्यानंतर इतरांना ते सांगण्यात काहीही अर्थ नाही, त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. त्यामुळे दान हे नेहमी गुपित करा. आता शनी जयंतीच्या निमित्ताने आपल्याला अजून कुठले उपाय करायचे आहे, कुठल्या सेवा करायच्या आहे याविषयीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. ते व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.